विभाग भरती 2026 वॉटरबॉर्न डिसीज आणि व्हेक्टरबॉर्न डिसीज मध्ये कोणते रोग शिकणार कंप्लीट रोड मॅप. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आणि खूप महत्त्वाचा आहे. आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलं होतं, सर वॉटरबॉर्न डिसीज आणि व्हेक्टरबॉर्न डिसीजमध्ये नेमके कोणते रोग शिकवणार आहात, संपूर्ण रोड मॅप सांगा. हे बघा, आमचे PM क्रिकेट शॉर्ट्स 18 हे आमचे एक स्टुडंट्स आहे. त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगितलं, सर एकदा लिस्ट द्या कोणकोणते डिसीज करायचे आहेत, वॉटरबॉर्न अँड व्हेक्टरबॉर्न. त्यांच्या सांगण्यावरून मी हे लेक्चर बनवत आहे. म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला संपूर्ण सिरीजचा रोड मॅप सांगणार आहे. सर्वप्रथम समजून घेऊया. आरोग्य विभाग भरती MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच इतर तांत्रिक पदांच्या परीक्षामध्ये कम्युनिकेबल डिसीज हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये विशेष 2 प्रकारचे रोग वारंवार विचारले जातात. नंबर 1 वॉटरबॉर्न डिसीज आणि व्हेक्टरबॉर्न डिसीज. या दोन्ही विषयांवर आपण सविस्तर सिरीज तयार करणार आहोत. वॉटरबॉर्न डिसीज म्हणजे काय? जे रोग दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात त्यांना वॉटरबॉर्न डिसीज म्हणतात. हे रोग मुख्यतः स्वच्छ पाण्याचे अभाव, अस्वच्छता, उघड्यावर शौच, दूषित अन्न आणि खराब व्यक्ती स्वच्छतेमुळे पसरतात. आता वॉटरबॉर्न डिसीजमध्ये आपण कोणते रोग शिकणार? नंबर 1 कॉलेरा मीन्स हैजा. या रोगमध्ये आपण शिकणार रोगाची व्याख्या, विब्रिओ कॉलेरा, ट्रान्समिशन, राईस वॉटर स्टोल, ORS, IV फ्लूइड, प्रिव्हेन्शन, वॅक्सिन, MCQs. देन सेकंड टायफॉइड, अंत्राजवर. यामध्ये आपण शिकणार सॅल्मोनेला टायफी, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर्स, व्हायरल टेस्ट, ब्लड कल्चर, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, वॅक्सिन अँड MPW रोल. थर्ड आहे हेपेटायटिस ए म्हणजे कावीड, व्हायरस ट्रान्समिशन, जॉन्डिस, डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन अँड वॅक्सिन्स. 4 हेपेटायटिस ई, दूषित पाण्यामुळे होणारा विषाणूजन्य रोग, गर्भवती महिलांमध्ये धोका, प्रिव्हेन्शन आणि MCQs. पोलिओ व्हायरस, ॲक्यूट फॅसिलेट पॅरालाइस, OPV, IPU, पल्स पोलिओ प्रोग्राम. अमिओबॅसिस, इंटामोबा, हिस्टोलायटिका, अमोबिक डिसेंट्री, लिव्हर ॲबिसेस, डायग्नोसिस, ट्रीटमेंट. जिआयडियस लांबिया, दूषित पाणी, अतिसार, डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन. बॅसिलरी डिसेंट्री, शिगेला, ब्लडी डायरिया, डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, MCQs. आता पाहूया व्हेक्टरबॉर्न डिसीज सिरीज. व्हेक्टर म्हणजे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेणारा वाहक. बहुतेक वेळा डास, माश्या, गोळीज किंवा इतर कीटके हे व्हेक्टर म्हणून काम करतात. मित्रांनो, हे आहे व्हेक्टरबॉर्न डिसीजची लिस्ट. म्हणजे मॉस्किटो म्हणजे मासेसमध्ये कोणते कोणते ॲडीज, ॲनोफिलीस, क्युलेक्स. आता ॲडीजमुळे कोणकोणते रोग होतात? चिकनगुनिया, डेंगू, लिम्फॅटिक फॅलेरिया, रिफ्ट व्हॅली फीवर, येल्लो फीवर, झिका. आणि ॲनोफिलीसमुळे कोणते होतात? लिम्फॅटिक फॅलेरियासिस, मलेरिया आणि यंगो व्हायरस. क्युलेक्स, GE, लिम्फॅटिक फॅलेरिया, वेस्ट नील फीवर. हे सगळे आहे. तुम्ही एकदा नीट वाचून घ्या. याचा एक कॉलम बनवून आपल्या बुकमध्ये पण लक्ष करून जे तर नोट्स करून ठेवा. कारण की आपण ह्याच्यामधलं एक टॉपिक आपण जे ते डीपली शिकणार आहोत. कारण की MPWमध्ये व्हेक्टरबॉर्न डिसीजवर जर एखादा पण प्रश्न आला तर ते आपल्याला सुटणे कामा नाही. म्हणून एक प्रश्न आपल्याला शिकायचा आहे, एक प्रश्न आपल्याला डीपली बघायचा आहे. कोणताही प्रश्न येऊ द्या, त्याचं आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे. कारण की आपण TCS IBPS काय करतात, जे ते सिलेबस देतात तेच म्हणजे त्याच्यामधले आपण ते क्वेश्चन तर सांगतात, पण ते ॲप्लिकेशन बेस, मेमोरी बेस आणि इमेज बेस असे क्वेश्चन विचारतात. कारण की ते आपल्याला कन्फ्यूज करतात. म्हणून आपण कोणत्याच ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं कामा नाही. म्हणून एक टॉपिक आपण समजून शिकणार आहोत. देन आता व्हेक्टरबॉर्न डिसीज सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत मलेरियामध्ये प्लाझ्मोडियम, फिमेल ॲनोफिलीस, मॉस्किटो, लाईफ सायकल, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन. डेंगू व्हायरस, ॲडीज मॉस्किटो, वॉर्निंग सायन्स, प्लेटलेट्स, NS1 टेस्ट, प्रिव्हेन्शन. चिकुनगुनिया व्हायरस, ॲडीज मॉस्किटो, जॉईंट पेन, डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन. लिम्फॅटिक फॅलेरियासिस, हुचेरिया
बॅनक्रॉफ्टी, क्युलेक्स मॉस्किटो, एलिफंटेसिस, DEC प्रोग्राम, जॅपनीज इन्सेफॅलिटीज व्हायरस, क्युलेक मॉस्किटो, ब्रेन इन्फेक्शन, वॅक्सिनेशन, काला आजार, लिशमिनिया, सँडफ्लाय, सिम्पटम्स, डायग्नोसिस, ट्रीटमेंट्स, झिका व्हायरस डिसीज, झिका व्हायरसमध्ये ॲडिस मॉस्किटो, प्रेग्नेन्सी कॉम्प्लिकेशन, प्रिव्हेन्शन, MCQs. प्रत्येक रोगामध्ये आपण काय शिकणार आहोत? प्रत्येक रोगासाठी आपण खालील सर्व मुद्दे अभ्यासणार आहोत. नंबर 1, डेफिनेशन, कॉझिटिव्ह एजंट, रिझर्विया, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, क्लिनिकल फीचर, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, वॅक्सीन, नॅशनल प्रोग्राम, MPW रोल, प्रिव्ह्यूज, इयर क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड MCQs. या सिरीजचा सर्वात मोठा फायदा काय? जर तुम्ही ही संपूर्ण सिरीज सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिली तर वॉटरबॉर्न डिसीज आणि व्हेक्टरबॉर्न डिसीज या विषयावर वेगळे पुस्तक वाचण्याची गरज जवळजवळ राहणार नाही. प्रत्येक लेक्चर परीक्षा लक्षात घेऊन तयार केला जाईल. सोप्या मराठी भाषेत आकृती, फ्लोचार्ट, इमेजेस आणि MCQsच्या मदतीने संपूर्ण विषय समजून सांगितला जाईल. मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026, MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा इतर तांत्रिक पदांची तयारी करत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक लेक्चर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा लेक्चर कोणत्या डिसीजवर हवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू.